माझ्या पहिल्या डिलिव्हरी नंतर माझं वजन खूप कमी झालेलं. हे बघा ते फोटो. तर ते कसं झालेलं, काय डाएट घेतलेलं आणि त्या डाएट सोबत मी काय घ्यायची, चला मी तुम्हाला पुढं सांगते. न चुकता जेवणानंतर माझी आई मला हा मुखवास द्यायची. खरंच हा मुखवास आपल्या डाएटमध्ये खूप महत्त्वाचा आहे. ते का पुढं मी तुम्हाला सांगेलच. त्याच्या आधी त्याच्यासाठी काय काय लागतं ते आपण पाहून घेऊया. तर मी इथं सफेद तीळ घेतले आहे, थोडंसं जीरा, ओवा, सोप आणि कालं मीठ. आता या सर्वांना काय करायचं, एक एक करून ना कमी फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खरं सांगायचं तर माझ्या दुसऱ्या डिलिव्हरी नंतर मी माझी वेट लॉस जर्नी परत सुरू करत आहे. त्याच्यासाठी हा मुखवास मी बनवत होते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही शेअर करावी. हा मुखवास माझी आई म्हणते त्यांच्या पूर्वीपासून त्यांच्या डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्या आईंनी त्यांना खायला दिलेलं. म्हणून तिने पण आम्हाला दिलं. तर पण जेव्हा हा मुखवास मी खायची तेव्हा माझी पचनक्रिया खरंच व्यवस्थित राहायची. आणि असं नाही की नुसतं हे मुखवास खाल्ल्यानेच वजन कमी होतं. आपलं व्यवस्थित संतुलित आहार, 3 वेळचं जेवण, त्या 3 वेळच्या जेवणाच्या नंतर जेव्हा आपण हा मुखवास घेतो, तेव्हा आपली पचनक्रिया खूप हलकी होते. यात आपण सफेद तीळ वापरले आहे, ज्यात कॅल्शियम आणि फॅट योग्य प्रमाणात असतं. त्याच्यानंतर ओवा. ओवा आपल्या पचनास आणि फॅट कमी करण्यास मदत करतं. बडीशोप पण आपल्या पचनाला मदत करतात आणि जीरा. जीरा तर तुम्ही सर्वांनी YouTubeवर कितीतरी व्हिडिओ पाहिले असेल, की सकाळी उठल्याबरोबर जिऱ्याचं पाणी करून प्या. त्याने आपलं फॅट कमी होतो. परत आपल्या पोटाचा घेरही कमी होतो. तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या डाएट सोबत नक्की तुमच्या दैनंदिन जीवनात ॲड करून बघा. खरंच खूप इफेक्टिव्ह आहे आणि खरंच आपलं वजन कमी करण्यास हे एक आपल्याला मदत करते. आता हा मुखवास तर मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे. त्यानंतर मी चॅलेंज घेत आहे 1 मंथचं. माझं वजन मला कमी करायचं आहे. मला फक्त 5 किलो वजन कमी करायचं आहे फक्त 1 महिन्यामध्येच. तर ते मी कसं करणार आहे, माझं डेलीचं मी रुटीन कसं सेट करणार, माझं डाएट प्लॅन, परत मी दिवसाला काय-काय करते, ते सर्व मी रोज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन भेटेल. जेणेकरून असेच नवनवीन कंटेंट मी तुमच्यासोबत शेअर करेल. लाईफ हॅक्स किंवा डेली ब्लॉगिंग किंवा न्यू मॉमसाठी काही हॅक्स. चला, बघता-बघता इथं आपल्या सर्व वस्तू भाजून झालेल्या आहे. तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही नक्की विचारू शकता. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी एकाच ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि त्यांना आता मी थंड करायला ठेवून देईन. थंड झाल्यावर त्याच्यातनं मी कालं मीठ बारीक कुटून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंडही करून घेऊ शकता. आता याला मी एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते. खरंच खूप साधी गोष्ट आहे, बनवायला पण सोपी आहे आणि याने खरंच आपल्या डायजेशनमध्ये खूप फरक पडतं. आणि म्हणताना जर डायजेशन व्यवस्थित राहिलं, तर तो विनाकारणचा फॅट आपल्या बॉडीमध्ये जमा होऊन देत नाही. आणि म्हणूनच कदाचित हा आपल्या डाएटमध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आता जे डाएट करताय त्यांनीच हे खायला पाहिजे असं नव्हे बरं का. डेलीच्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वच जण याला खाऊ शकता. याचं नुकसान काहीच नाही, पण फायदा भरपूर आहे. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हा मुखवास तुमच्या किचनमध्ये नक्की बनवून ठेवा. हा वेट लॉसला पण आणि डेली जीवनात पण आपल्याला खूप उपयोगी पडणारी गोष्ट आहे. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.